नमस्कार, तुम्हा सर्वांचे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. कॅनवामध्ये प्रोडक्ट पॅकेजिंग डिझाईन करून तुम्ही घर बसल्या पैसे कमवू शकताय. खूप सारे छोटे मोठे बिझनेसेस असतात, छोटे मोठे व्यावसायिक असतात. त्यांना त्यांचे प्रोडक्ट पॅकेजिंगसाठी डिझाईन लागतात किंवा ऑनलाईन फ्रीलान्सिंग करून सुद्धा तुम्ही काम मिळवू शकताय. आपल्या प्रोडक्ट पॅकेजिंग सिरीमध्ये आपण फर्स्ट डिझाईन बालाजी चिप्सची केली होती, तर सेकंड डिझाईन आपण मदर डेअरी काऊ मिल्कची करणार आहोत. फर्स्ट डिझाईनमध्ये आपण जो कंपनीचा लोगो आहे तो रिक्रिएट करण्याचा ट्राय केला होता, पण ह्या डिझाईनमध्ये मी सेम कंपनीचा लोगोच यूज केलेला आहे. सो लेट स्टार्ट. ह्या डिझाईनसाठी मी जी कॅनवा साईज घेतलेली आहे ती नॉर्मली इंस्टाग्राम पोस्ट घेतलेली आहे. आणि त्यानंतर लोगो जो आहे मी सांगितलं की मी कंपनीचाच यूज केला आहे. सो आपण डिझाईनला स्टार्ट करूया. ब्लँक पेज घेते. आता ही आपली डिझाईन मी पेजवर इथे ॲड करते छोट्या साईजमध्ये, म्हणजे आपल्याला आयडिया येईल की आपल्याला काय काय टेक्स्ट ॲड करायचे आहेत. ठीक आहे. सर्वात प्रथम आपण त्यांचा कंपनीचा लोगो ॲड करून घेऊया. अपलोड्समध्ये जाते. बॅकग्राऊंड रिमूव्ह करते. ओके, लोगो ॲड झालेला आहे. आता यामध्ये टेक्स्ट काय काय आहे? काऊ मिल्क आहे, त्यानंतर गुड फॉर यंग चिल्ड्रन, आणि खाली लिहिलेलं आहे त्यांनी पॅस्चराइज्ड होमोजिनाइज्ड काऊ मिल्क, आणि इझी टू डायजेस्टचा लोगो आपल्याला क्रिएट करायचा आहे. यासाठी मी फर्स्ट ऑफ ऑल टेक्स्ट ॲड करते. सध्या फक्त टेक्स्ट ॲड करून घेते, नंतर त्याला आपण डिझाईन करूया. काऊ मिल्क, young, good for young children, fat 4% fat, pasteurized homogenized. ओके, टेक्स्ट ॲड केलाय. अजून एक राहिलंय आपलं इझी टू डायजेस्ट. ठीक आहे, टेक्स्ट आपण पूर्ण ॲड करून घेतलाय. यामध्ये आता आपल्याला एक काऊचा इमेज ॲड करायचा आहे. एलिमेंट्समध्ये सर्च करते काऊ. काऊमध्ये भरपूर सारे ग्राफिक्स तुम्हाला अवेलेबल आहेत. हवा तो तुम्ही यूज करू शकताय. हा इमेज घेतलाय. ओके, जवळपास सर्व टेक्स्ट आपण ॲड करून घेतलाय. आता त्याला आपण डिझाईन करूया. फॉन्ट ॲड करते, हा मनसलवा. ओके, साईज इन्क्रीज करते. लाईन स्पेसिंग कमी करते थोडी. काऊ मिल्क, कलर चेंज करते. थीम नुसार कलर ॲडजस्ट. त्यानंतर याला टेक्स्ट इफेक्ट दिलाय स्कूल बेल. हा एक टेक्स्ट आहे, त्याला पण या काऊ मिल्कला जो फॉन्ट यूज केलाय तोच याला पण यूज केलाय. त्यानंतर काऊचा इमेज, हे सगळं आपल्याला आता ऍड करायचंय साईज नुसार. ओके, सर्व
ऍड करून घेतलंय. इझी टू डायजेस्टची थोडी साईज कमी करून पेजला बॅकग्राऊंड कलर ऍड करते. हा, फोन कलर बघू शकताय तुम्ही, इथे कोड शो करते. इथे आपण याला ऍड करून घेऊया प्रॉपर. त्यानंतर इझी टू डायजेस्ट इझी टू डायजेस्ट वर्डला इफेक्ट देते. कर कमी जास्त करू शकताय तुम्हाला हवा तसा इथून. त्यानंतर एलिमेंट्स मध्ये सर्च करा इझी टू डायजेस्ट ग्राफिक्स. भरपूर सारे ग्राफिक्स तुम्हाला त्यानुसार टेक्स्ट ऍडजस्ट करून घ्या. असं ओके. कर्व गुड फॉर यंग चिल्ड्रन. आणि हे जे आहे ते आपण वरती ऍड करूया. एक शेप ऍड करते इथे साइडला. पोझिशन देते बॅकवर्ड. ओके. आता इथे एलिमेंट्स मध्ये मिल्क सर्च करते. काही ग्राफिक्स भेटतील आपल्याला इथे. पोझिशन सेंड टू बॅक. इथे भरपूर साऱ्या ग्राफिक्स आहेत, तुम्ही यूज करून बघू शकता. पोझिशन बॅकवर्ड देते, याला पण बॅकवर्ड देते. ओके. ऍडजस्ट करूया जसं की ह्या कॅन मधूनच ते निघतंय असं आपल्याला दाखवायचंय. ओके. काऊ मिल्कला पण पोझिशन नुसार ऍडजस्ट कर. सो आपली डिझाईन अशा प्रकारे रेडी झाली आहे. डाउनलोड करते फाईल JPG फॉर्मॅट मध्ये. डाउनलोड. त्यानंतर आपण त्याचा मॉकअप क्रिएट करणार आहोत. अपलोड मध्ये जाऊन आपली डिझाईन पेजवर ऍड करते. या प्रकारे आपली मिल्क पॅकेजिंग डिझाईन रेडी झालेली आहे. सो व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.